हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे मकर संक्रांत. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर आज मी तुमच्यासोबत माझा मकर संक्रांतीचा ब्लॉग शेअर केलेला आहे. आमच्याकडे ना मकर संक्रांतीला ओसे घेतले जातात. तर कशा पद्धतीनं ओसे घेतले जातात, काय केलं जातं ते मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. त्याचसोबत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, आज मी आता मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती साडी नेसणार आहे, कोणते दागिने घालणार आहे ते तर तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच असेल. तर आज ना मला देवांशला घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे. आता मी ओसे घेणार आहे ना, तर त्यासाठी मंदिरामध्ये जाणार आहे. गावाला वगैरे पूर्वी काय व्हायचं, आपलं जे ग्रामदैवत असतं ना, तर छानपैकी कुठलाही सण वगैरे असेल ना, तर मस्त मंदिरात जातो आपण, देवाची वगैरे पूजा करतो. तर गावालासुद्धा तशीच मजा असते. आता शहरामध्ये काय होतं, प्रत्येक ठिकाणची वेगळी वेगळी लोकं असतात, त्यामुळे त्यांचं कल्चर वेगळं असतं. त्यामुळे आपलं कल्चर सेम इतर आपल्या शेजारी पाजारी राहणारे लोक असतील त्यांचं असेलच असं नाही. तर त्याच्यामुळे ना शहरामध्ये थोडंसं या सगळ्या गोष्टी किंवा सण उत्सव करण्यामध्ये थोडासा फरक येतो. तर मी ना दरवर्षी मंदिरामध्येच जाते आणि यावर्षीसुद्धा मंदिरामध्येच जाणार आहे, जेणेकरून ना तिथे खूप साऱ्या बायका असतात. खूप छान पद्धतीनं हळदी कुंकू होतं. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. खूप सारे उखाणे घेतले जातात. खूप सारं वाण वगैरे आहे ते लुटलं जातं. तर ते सुद्धा तुम्हाला आता पुढे इथे व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर इथे आता मी छान गुलाबी कलरची साडी नेसायला काढलेली आहे आणि आता साडी आहे त्याच्यावर छानपैकी मॅचिंग दागिने झाले पाहिजेत, कारण प्रत्येकीला आवडतं साडी आणि त्याच्यावरती छानपैकी दागिने घालून तयार होणं, हे प्रत्येकीलाच आवडतं. मग ते ऑफिसला जाणारी लेडीज असेल किंवा घरी राहणारी लेडीज असेल, तर तयार व्हायला हे प्रत्येकालाच आवडतं. तर आज मी सुद्धा इथं माझी तयारी करून घेते, कारण देवांशला घेऊन मला बाहेर जायचं आहे आणि थोडंफार ऊनसुद्धा आहे. त्याच्यामुळे मेकअप काय मी जास्त हेवी करणार नाही, कारण थोड्या वेळानंतर ना सुरुवातीला आपल्याला बरं वाटतं, पण खूप जास्त प्रोडक्ट वापरले ना की थोड्या वेळानंतर ना चेहरा आपला एकदम ऑइली ऑइली आणि थोडासा डल दिसायला लागतो. तर त्यासाठी दररोज मी जसं मेकअप करते तसं अगदी मिनिमम प्रोडक्ट, मॉइश्चरायझर लावलेला आहे, त्यानंतर सनस्क्रीन लावलेला आहे. बाहेर जायचं आहे आज थोडंसं म्हणून कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा लावलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं काजळ लावलेलं आहे, लिपस्टिक लावलेली आहे आणि थोडंसं आयब्रोज आहे त्यालासुद्धा छानपैकी व्यवस्थित शेप देते. तर अशा पद्धतीनं अगदी मिनिमम मोजकेच प्रोडक्ट मी वापरलेले आहेत आणि छानपैकी माझा मेकअप झालेला आहे. त्यानंतर ना आज मकर संक्रांत आहे, त्याच्यामुळे छान या हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत. जास्त काही घातलेल्या नाहीत, फक्त 2-2च हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर ना जे तोडे आहेत 2, ते सुद्धा घातलेले आहेत. बांगड्या घातल्यानंतर ना खरंच आपला लुक आणि आपले हातसुद्धा खूप सुंदर दिसतात. तर आता मी या 2 बांगड्या घातलेल्या आहेत. तसं तर जास्त बांगड्यांची सवय नाही आहे, पण या 2 बांगड्या आता मी काही लगेच काढून ठेवणार नाही. जोपर्यंत त्या हातामध्ये राहतील तोपर्यंत तशाच ठेवणार आहे. त्यानंतर इथे ना कानातले सुद्धा घातलेले आहेत आणि हा छोटासा नेकलेस आहे तर तो सुद्धा घातलेला आहे. तर आज मी ना इथे अंबाडा घातलेला आहे आणि त्याच्यावरती जी हेअर ॲक्सेसरीज आहे तर ती लावलेली आहे, कारण गजरा वगैरे काय आणायला जायला टाईमसुद्धा भेटला नाही आणि आजचा भेटेल तर काल संध्याकाळी काय आणला नाही, तर आज संध्याकाळी भेटेल आणि विघ्नेशला वगैरे ते काही माहिती नाही कुठे भेटेल काय भेटेल ते. तर कानातले वगैरे मी घातलेले आहेत छानपैकी. इथे अंगठ्यासुद्धा 2 मी काढून ठेवल्या होत्या, त्या अंगठ्यासुद्धा घालते आणि बऱ्यापैकी आता छान माझी इथं तयारी झालेली आहे, कारण उशीरसुद्धा झाला आहे. खूप उशिरासुद्धा मंदिरात गेलं ना तर सगळ्या बायका निघून गेलेल्या असतात. मग ओवसण्यासाठी वगैरे किंवा विडे घेण्यासाठी कोणच जास्त भेटत नाही. तर त्यासाठी 12च्या अगोदर वगैरे मी जाईन. तर आता 11:45 वगैरे झालेले आहेत. तर छान इथे माझी तयारी झाली. हेअरस्टाईल पण तुम्ही बघू शकता, छानपैकी मी असा वरती अंबाडा घातलेला आहे आणि तो हेअर ॲक्सेसरीज लावलेली आहे. आता त्याच्यानंतर ना मला इथे ओसे घेण्यासाठी जे साहित्य लागते तर ते साहित्यसुद्धा इथे मी काढून घेतलं आहे 5च्या प्रमाणामध्ये. त्यानंतर तिळगुळचा आज खूप मान असतो, तर तिळगुळामध्ये मी काय ते साखरे तिळगुळ वगैरे आणलेले नाहीत, ते काय कोण खात नाही घरामध्ये, तर त्यासाठी तीळ आणि गूळ असंच घेतलेलं आहे. त्यानंतर हळदी कुंकू मी एका पुडीमध्ये असं बांधून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता इथं माझी सगळी तयारी वगैरे झाली आणि देवांशचीसुद्धा छानपैकी तयारी केलेली आहे आणि तो थोडासा ना कन्फ्यूज झालेला आहे, कारण आई छानपैकी सगळे तयार झालेत आणि कुठे चाललो आहे पण काय चाललं आहे त्याला काही कळत नाही आहे. तर तो इकडे तिकडे बघतो आहे फक्त आमच्याकडे. त्यानंतर ना इथे आता तुम्हाला माझं लुक दाखवते. छानपैकी साडी वगैरे नेसली आहे आणि बाहेर जाण्यापूर्वी ना म्हटलं थोडेफार फोटोज वगैरे काढून घ्यावेत. तर इथे छानपैकी फोटोज काढून घेते आणि त्यानंतर ना थोडेसे शॉर्ट्स व्हिडिओसाठी वगैरे हे करून घेते.
तर इथे साडीचा पदर वगैरे सुद्धा दाखवते छानपैकी फोटो, कारण साडी नेसली आणि छान तयार झालं ना की फोटो काढायला आवडतात, मला तर खूप आवडतं. छानपैकी इथे फोटो सेशन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर ना फायनली आम्ही निघालो. जवळजवळ 11:15 आता झालेले आहेत आणि आम्ही निघालो आहे मंदिरात जाण्यासाठी. तर बाहेर थोडंसं ऊन आहे आणि त्यामुळं मग रिक्षा पण आम्हाला लगेच मिळाली आणि त्यानंतर आता निघालेलो आहोत मंदिरामध्ये. देवांश तर अजूनही त्याला कळत नाही आहे की आपण कुठे चाललो आहे, काय चाललो आहे. आणि बाहेर गेल्यानंतर तो खूप शांत असतो, म्हणजे इकडे तिकडे त्याला बघायला खूप जास्त आवडतं. तर निघालो आता मंदिरामध्ये. त्यानंतर आता ना इथे मंदिरात येऊन पोचलो. तर बऱ्यापैकी गर्दी थोडीशी कमी झाली, कारण सकाळी सकाळी गर्दी खूप असते. आता थोडासा उशीर झाला आहे, तर 11:30 पावणे 12 वाजले, त्याच्यामुळे गर्दी थोडीशी कमी आहे. आता इथे आल्यानंतर ना पहिलं मंदिरात देवाचं दर्शन वगैरे घेते, कारण या मंदिरात मी देवांश झाल्यानंतर ना पहिल्यांदाच आली आहे. त्याच्यामुळं देवांशला छानपैकी मंदिरात नेऊन दर्शन वगैरे घेते आणि त्याच्यानंतर माझे व्हिडिओ घ्यायचे आहेत ना, तर तेच सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मंदिरामध्ये आम्ही आलो ना, तर लाईन होती, त्याच्यामुळं आम्ही पण थोडा वेळ थांबलो लाईनमध्ये आणि त्यानंतर आमचा नंबर आला. तर शंकराचं मंदिर आहे हे. त्यानंतर मंदिरामध्ये गेलो आतमध्ये. इथे छान पिंडीचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा ना बाहेर येऊन थोडा वेळ मंदिरामध्ये बसलो. आता त्यानंतर ना मंदिरातलं सगळं आवरल्यानंतर इथे आले मी. आता इथे मला विडे घ्यायचे, तर त्यासाठी ना पहिले माझे जे विडे आहेत तर त्याची व्यवस्थित मांडणी करून घेते. आणि देवांशवर पण ना खूप लक्ष ठेवावं लागत होतं, कारण बाकीच्या सुद्धा सगळ्या सवासनी होत्या ना, त्यासुद्धा विडे घेत होत्या. आणि मग त्यांच्यातलं पण हे विड्यातलं छोटंफार सामान असेल ना, इकडं तिकडं पडलं असेल तर लहान मुले ना पटकन एखादी गोष्ट घेऊन तोंडात घालू शकतं, तर त्यासाठी त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवत होते मी. आणि त्यानंतर ना आता इथे माझे जे विडे आहेत तर ते मी व्यवस्थित सगळे मांडून घ्यायला सुरुवात केली. आता मी इथं 5-5 पानं ठेवलेली आहेत, अशी 5-5-5-5-5 अशी 25 पानं ठेवलेली आहेत. आणि त्यानंतर ना प्रत्येक विड्यावर मी एक जी वस्तू मी घेतलेली आहेत, 5 वस्तू, तर त्या प्रत्येक विड्यावर ठेवून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर माझे हे 5 विडे आता तयार झालेले आहेत. आता या विड्यांना मी सगळ्यात अगोदर ना हळदी कुंकू लावून घेते आणि त्यानंतर आज मकर संक्रांत आहे, त्यामुळं तिळगुळसुद्धा या विड्यांवर सगळीकडे वाहून घेते. आणि मग त्याच्यानंतर 5 सवासनी ज्या आहेत तर त्यांना बोलवून ते जे विडे आहेत तर एक विडे ते मी माझ्या ओटीमध्ये घेणार. तर अशा पद्धतीनं प्रोसेस असते. तर आता मी इथं हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे तीळ आहे, सफेद तीळ, तर ते मी प्रत्येक जे विडे ठेवलेले आहेत पानांचे तर त्याच्यावरती वाहून घेतलेले आहेत. तर आता हे माझे विडे वगैरे सगळे तयार झालेले आहेत. आणि त्यानंतर ना मी आजूबाजूला भरपूर साऱ्या सवासनी होत्या, ज्यांचेसुद्धा विडे घेणं वगैरे ओवसणं चालू होतं. तर मी त्यांच्यातल्या 5 सवासनींना बोलवलं आणि मग प्रत्येकजण त्याच्यापैकी ना हळदी कुंकू लावून माझ्या ओटीमध्ये हे जे विडे आहेत तर ते विडे घालतात. तर आता इथे ना मी देवांशला माझ्या मांडीवरच घेतले, कारण साईडला तो इकडे तिकडे जाईल किंवा तोंडात एखादी वस्तू घालेल, तर त्याच्यामुळे मी थोडंसं माझे विडे घेण्यामध्ये बिझी राहीन आणि मग त्याच्याकडे दुर्लक्ष होईल. तर याच्यामध्ये ना छानपैकी या ज्या सवासनी असतात त्या आपल्याला छानपैकी सीतेचा ओसा आला नगरात घ्या पदरात ओसा कुणाचा, आणि मग आपण आपल्या छान मिस्टरांचं नाव सांगायचं. तर अशा पद्धतीनं विचारतात आणि ते नाव उखाण्यामध्ये सुद्धा आपण सांगू शकतो. उखाणे पण घ्यायला मजा येते. तर मी 2-3 उखाणे सुद्धा घेतले. जास्त 5 जणींनी काही उखाणे विचारले नाहीत, पण 3 जणींना मी उखाण्यामध्ये नाव घेऊन व्यवस्थित छानपैकी सांगितलं. तर अशी मजा ना हळदी कुंकवाची खूप छान येते मंदिरामध्ये. आता घरी काय होतं, प्रत्येक आपल्या ह्याच्याच म्हणजे आपण जसं ट्रेडिशन फॉलो करतो तशाच लेडीज वगैरे भेटतील असं नाही. तर त्याच्यामुळे ना ही मजा मंदिरामध्ये येते, म्हणून मी मंदिरात जाते आणि छानपैकी खूप सारं हळदी कुंकू लावलं जातं. त्यानंतर भांगामध्ये हळदी कुंकू वगैरे खूप सारं भरलं जातं. तर यावेळी मी जास्त काही केलं नाही, कारण देवांश होता कंटिन्यू माझ्याकडे आणि प्रत्येक ठिकाणीसुद्धा असे ग्रुप वगैरे असतात, बायका 5-5 वगैरे बसलेले असतात. तर तिथंसुद्धा जास्त काही जाणं शक्य झालं नाही. पण जेवढे छानपैकी गेले मी तेवढा वेळ खूप छान मस्त मजा आली आणि छान मकर संक्रांतसुद्धा सेलिब्रेट करता आली. तर अशा पद्धतीनं ना आता 5 सवासनींनी माझ्या ओटीमध्ये हे जे 5 विडे होते पानांचे तर ते माझ्या ओटीमध्ये घातलेले आहेत. तर आता हे ओटीमध्ये जे विडे घातलेले आहेत ना ते तसेच घेऊन मी मंदिरामध्ये जाणार आणि तुळस किंवा मंदिर तर तिथे पाया पडायचं आणि मग त्याच्यानंतर आपल्या ओटीत जे काही हे विडे घातलेले आहेत ते काढून ठेवायचे. तर आता इतर बायका असतात ना त्यासुद्धा ओवसतात. काहींच्याकडं सुगड वगैरे घेऊन तसंच ओवसलं जातं. काहींच्याकडे फक्त हे जे कडधान्य वगैरे असेल, बोर, हरभरा किंवा त्याच्यानंतर आपलं गव्हाची ओंबी वगैरे ऊस त्याच्याने ओवसलं जातं. आणि काही ठिकाणी आमच्याकडे असे हे ओवसे घेतले जातात.
तर छानपैकी मी आता इथं ओसे वगैरे घेतलेले आहेत माझे, तर हे कंप्लीट झाले आणि इतर बायकांचे आता इथे ओसणं किंवा त्यांचे विडे घेणं वगैरे सुरू आहे. त्याच्यानंतर आता आमचं सगळं झाल्यानंतर म्हटलं देवांशला थोडा वेळ फिरवावं. तर इथे ना अग्निकुंड आहे, तर याच्यामध्ये हवन वगैरे केलं जातं. तर इथे आम्ही गेलो, थोडा वेळ तिथे देवांश फिरला वगैरे, त्याला दाखवलं सगळीकडे मंदिरात, इकडे तिकडे फिरलो. आणि त्याच्यानंतर ना आता आम्ही घरी यायला निघालो, कारण खूप वेळ झाला होता, त्याच्या झोपेची सुद्धा टायमिंग झाली आणि त्याला भूकसुद्धा लागली असेल आता. तर घरी यायला निघालो. तर एक जवळजवळ 12:30 पावणे 1 झालेले आहेत. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर देवाला दिवा वगैरे लावला पहिल्यांदा आणि त्यानंतर देवाच्या पाया पडले. तिथून जे काही सगळं ओटीत जे माझ्या विडे वगैरे घातले होते ते आणले, ते तुळशीला वगैरे पाया पडले, देवाच्या पाया पडले आणि छानपैकी मकर संक्रांत अशा पद्धतीनं साजरी झाली. तर आज आहे